नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 17 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू ना तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकतात. आपण पाहिलेलं आहे काल ईश्वरीने अगदी जबरदस्तीने पाठवलं, त्यामुळे अर्णव त्याच्या बाबांना घेऊन आहे ना ऑफिसला चाललेला असतो आणि अर्णव खूपच गाडी फास्ट चालवत असतो. आता अर्णवचे बाबा म्हणत असतात की चिंटू, अरे हे तेच पेपर्स आहेत ना रे की ज्याच्यावरून देशमुख बाई तुला धमकावत आहेत म्हणून, आणि मला ना ईश्वरीने हे सगळं सांगितलं होतं. आता अर्णव फक्त हो म्हणतो. आता बाबा म्हणतात की हे बघ, यामध्ये घाबरायसारखं काहीच नाही आहे, त्यांनी तुमचे शेअर्स फक्त मॉर्गेज केलेले आहेत, ते हे शेअर्स विकलेले नाही आहेत. आता अर्णव म्हणतो हो मला माहिती आहे ते सगळं म्हणून. आता अर्णवचे बाबा म्हणतात हां म्हणजे आपण वकिलांशी बोलून यावरती आपण केससुद्धा करू शकतो. अर्णव म्हणतो हेही मला माहिती आहे म्हणून, आणि इतके वर्ष बिझनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्यामुळे एवढ्या गोष्टी तर मला कळणारच ना, पहिल्यांदा नाही चाललेलो मी ऑफिसला. आता अर्णवचे बाबा म्हणतात तेच सांगतोय अरे मी, आपण आहे ना एकाच वेळी अनेक गोष्टी करू नयेत, फक्त ना तू एकाच वेळी एकच गोष्ट कर. तर अर्णव त्यांच्या अंगावरती ओरडतो आणि म्हणतो प्लीज जरा तुम्ही गप्प राहाल का, मी ना काहीतरी विचार करतोय, माझ्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत, प्लीज जरा तुम्ही शांत व्हा. आता अर्णवचे बाबा म्हणत असतात अरे तू ड्रायव्हिंग करताना ना निदान तू हात तरी काढू नको स्टेअरिंगवरचा आणि गाडी तरी हळू चालव. अर्णव फारच फास्ट गाडी चालवत असतो आणि अर्णवच्या बाबांना आता अनकम्फर्टेबल होत असतं. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं असेल. इकडे आपण पाहतोय घरामध्ये ईश्वरी विचार करत असते. या दोघीजणी सुद्धा किचनमध्ये असतात आणि ईश्वरी म्हणत असते ताई घरात आल्यापासून आहे ना माझं तिच्याकडे दुर्लक्षच झालंय, तिचा राग आता कसा शांत करू मी, असं ईश्वरी विचारच करत असते. आणि पुढे म्हणते बोलू का मी तिच्याशी, आणि ईश्वरीला ना आता सध्या कळत नसतं की नम्रतासोबत कसं वागावं म्हणून. आता आपण पाहतो इकडे नम्रता सुद्धा विचार करायला लागते, खरंच मी इशूशी खूपच वाईट वागले का, काल मी जरा जास्तच बोलले इशूला, असं नम्रता म्हणत असते. ती मनाने वाईट नाही आहे हे माहिती असून सुद्धा मी ना तिच्याशी खूप वाईट वागले असं नम्रता म्हणते, आणि म्हणते आता ना मला तिला सॉरी म्हणायलाच हवं म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे ऑफिसमधला सीन. पण पाहतो की आता अर्णव, आकाश आणि आता अर्णवचे बाबा हे तिघे जण सुद्धा ना आता एका वकिलांना बोलण्यासाठी म्हणून एका ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि आता बघा इथे ना काय होतं ते, आता हे तिघे जण सुद्धा ना वकिलांशी बोलतात. तर ते वकील म्हणतात हे बघा या ॲग्रीमेंटच्या ज्या फाईल्स आहेत ना हे जर का सगळं पाहिलं तर तुमचे तुमचे शेअर जे आहेत ना तर ते मॉर्गेज आहेत आणि हे आपण सोडून घेऊ शकतो, पण त्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच महिना आहे असं हे वकील सांगत असतात. आकाश म्हणतो की व्हॉट, अरे 1 महिना फक्त म्हणून. वकील म्हणतात हो 1 महिना, कारण जनरली तेवढाच वेळ आहे आता तुमच्याकडे शिल्लक, असं वकील सांगत असतात. आणि पुढे वकील म्हणतात पण कंपनीचे 60% शेअर्स हे माझ्याकडे आहेत. या एकाच वाक्यावरती स्ट्रेस देऊन मिसेस देशमुख ह्या तुम्हाला ना भयंकर त्रास देतात आणि मिसगाईड सुद्धा करतात. अर्णव म्हणतो हो मला वाटलंच होतं ते. आणि आता वकील म्हणतात आणि हे सगळं काही त्यांच्या नावाने लिगली झालंय असं बोलून त्यांना तुमची बाजू वीक करायचा प्रयत्न करतात. अर्थातच आपल्याला आता काही शक्य नाही, आपल्याच्याने काही होणार नाहीये असं समजून तुम्ही जेव्हा माघार घ्यावी तुम्ही हार मानावी असं ना त्या देशमुख मॅडमना वाटतंय, आणि ही त्यांची स्ट्रॅटजी आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. आता अर्णवचे बाबा म्हणतात अतिस्वार्थ आणि सूडबुद्धी, दुसरं काही नाहीये. वकील म्हणतात एक्झॅक्टली एकदम करेक्ट बोललात. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पॅनिक व्हाल आणि तुम्ही पॅनिक झाल्यानंतर त्या तुमच्या कामामध्ये अडथळे आणतील आणि मग तुम्ही चुका करणार, आणि हेच तर त्या मिसेस देशमुख यांना हवंय ना, असं आता ते वकील सांगत असतात या तिघांना सुद्धा. पुढे वकील म्हणतात आणि त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये या देशमुख मॅडम हे सगळं सांगणार आणि हळूहळू कंपनी स्वतः बळकावणार. आता अर्णवचे बाबा म्हणतात 20 वर्षापूर्वी अशीच एक केस झाली होती, आमचे एक पार्टनर होते, काय बरं त्यांचं नाव, इतक्यातच अर्णव बघा त्यांना मुद्दामून थांबवतो आणि पुढे बोलायला लागतो. वकिला म्हणतो सर आता पुढे आपण काय करू शकतो ते सांगाल का, अर्णवच्या बाबांना बोलूच देत नाही अर्णव. पुढे आपण पाहतोय वकील म्हणतात हे बघा आपण आपलं पेपरवर्क जे आहे तर ते आपण सबमिट करूयात, आणि ना तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्याभरात मिसेस देशमुख काही जरी बोलल्या तरी जस्ट इग्नोर करा, अजिबात रिस्पॉन्ड करू नका, असं वकील सांगत असतात. पुढे वकील म्हणतात की बघा त्यानंतर आपण आपले सगळे शेअर्स आपल्या नावाने करून घेऊ आणि पुराव्यानिशी मिसेस देशमुख यांना बाहेर जाण्याची संधी ऑटोमॅटिकच निर्माण होईल. अर्णव म्हणते की ओके ठीक आहे म्हणून. आता अर्णव लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो थँक्यू सो मच म्हणून. आणि आता वकील म्हणतात हे बघा मी सगळी प्रोसिजर करून घेतो, काही लागलं तर मी तुम्हाला कळवतोच. अर्णव म्हणतो शुअर थँक्यू म्हणून. आता अर्णव पुढे निघून जातो, त्याच्या पटोपट आकाश आणि आता अर्णवचे बाबा हे तिघंजण सुद्धा ना तिथून निघून जातात. आपण इकडे पाहतो किचनमध्ये आता ईश्वरीचा फोन वाजत असतो. आता ईश्वरी म्हणते आईचा फोन आहे, तर नम्रता म्हणते इशू ऐक ना, हे बघ कॉल घेऊ नकोस ना गं प्लीज, आपण काय सांगणार आहोत त्यांना लग्नाबद्दल. ईश्वरी म्हणते अगं पण असं कसं, कधी ना कधी तर आपल्याला सांगावं लागेलच ना. तर नम्रता म्हणते हा हो पण अगं एक काम कर, आपण अगोदर विचार करू आणि मग आपण ठरवूयात काय सांगायचं ते, चालेल का. आता ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे म्हणून. आणि आता ईश्वरी काय करते, आई वडिलांचा तिच्या फोन काही उचलत नाही आणि म्हणते की मी कट केला म्हणून. आपण पाहतोय पुढे काय होतं,
पुढे ना लगेचच नम्रताला वाईट वाटत असतं की आपण ईश्वरीसोबत कसं वागलो ते, आणि लगेचच आहे ना ईश्वरी जायला निघते. तर नम्रता म्हणते, ईशू ऐक ना, अगं काल आहे ना मी ते असं करायला लागते, आणि म्हणते मी काल रागाच्या भरामध्ये तुला जरा जास्तच बडबडले ना गं, तर त्याबद्दल आहे ना खरंच सॉरी हां, असं नम्रता म्हणत असते. तर ईश्वरी म्हणते, ताई अगं मी पण सॉरी गं म्हणून आता, आणि म्हणते काय आहे ना की आपल्यामध्ये अशी सिरियस भांडणं या अगोदर कधी झालेलीच नाही आहेत ना गं, आणि नॉर्मल नोकझोक तर काय आपल्यामध्ये होतच असते ना, असं ईश्वरी म्हणत असते. पुढे बघा नम्रता म्हणते ओके म्हणून. आता पुढे ईश्वरी म्हणत असते की पण ताई आता ना मला वेगळंच टेन्शन आलं आहे गं. नम्रता म्हणते कसलं टेन्शन आलं आहे? तर ईश्वरी सांगते की अगं हेच की आपण आता आईबाबांना तुझ्या लग्नाबद्दल नाही सांगू शकलो तरीसुद्धा बाहेरून आईबाबांना कळलं तर आपण काय करायचं, असा आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो. आपण पाहतोय पुन्हा आता पुढचा सीन. आता अर्णव, आकाश आणि अर्णवचे बाबा तिघजण सुद्धा ना बाहेर पडले असतात, आणि त्यावेळेसच अर्णवचे बाबा काही बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात वकिलांनी जे सांगितलं ना ते महत्त्वाचे. तर अर्णव म्हणतो की मला माहीत आहे, तुम्हाला कोणी सांगितलं होतं 20 वर्षापूर्वीचं काहीतरी बोलणं काढायला म्हणून. आता अर्णवचे बाबा म्हणतात, अरे मी फक्त माझा अनुभव सांगत होतो. तर अर्णव म्हणतो, हे बघा तुमचा काय अनुभव होता ना याबद्दल कोणाला सुद्धा अजिबात इंटरेस्ट नाही, आणि तुम्हाला जर का एवढा इंटरेस्ट होता ना तर मग बिझनेस सोडून जाण्याची काय गरज होती, आणि स्वतःचा बिझनेस करायचा होता ना मग मोठा. आकाश म्हणतो, दादा थांब. तर अर्णव म्हणतो की आकाश म्हणत असतो की दादा प्लीज रिलॅक्स हो. आता अर्णव बघा लिफ्टची वाट बघत नाही आणि डायरेक्ट पायऱ्या उतरून खाली निघून जातो. आता आकाश तरी काय बोलणार ना, आकाश सुद्धा त्याच्या पाठोपाठ पायऱ्या उतरून निघून जातो. आपण पाहतो इकडे रमाकांत राजे शिर्के एकटेच पडतात, आणि आता हे तिघेजण सुद्धा ना ऑफिसमध्ये येतात. आणि आता ऑफिसमध्ये आल्यानंतर अर्णव आहे ना हा तर त्याच्या केबिनमध्ये येऊन बसतो. आता त्याच्या पाठोपाठ अर्णवचे बाबा सुद्धा येतात, आणि ते सगळं ऑफिस आहे ना अगदी प्रेमाने बघत असतात की आपल्या मुलांनी केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय म्हणून. त्यांना खरंच याबद्दल खूप आदर आणि प्रेम वाटत असतं. ऑफिस सगळे बघितल्यानंतर त्यांचं मन भरून येतं आणि म्हणतात, चिंटू फार छान आहे रे तुझं ऑफिस म्हणून. आणि सगळं ऑफिस आहे ना खूप छान बघत असतात ते, आणि म्हणतात खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो हां. पण अर्णव काही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही, तू मात्र त्याच्या कामामध्येच बिझी असतो. आता बघा अर्णवचे बाबा आहेत ना सात्विक फॅशन जे लिहिले ना तर त्या लोगोपाशी ना त्या लोगोच्या अगदी जवळ जातात, आणि आहे ना त्या लोगोवरून हात फिरवतात. अर्थातच हे ते त्यांच्या बायकोचं नाव असतं म्हणा. आता त्या लोगोवरून खूप वेळ तर हात फिरवताना आपल्याला दाखवलेलं आहे त्यांचे इमोशन्स सगळे जागे होतात. त्यांना त्यांच्या बायकोची आठवण येते आणि म्हणतात सात्विक आज असायला हवी होती म्हणून, आणि म्हणत असतात की खूप बरं वाटलं असतं तिला की आज तिच्या लेकाने तिच्या नावाने एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे ना, आपल्या मुलांनी आपल्याच नावाने एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे, खरंच याचा ना तिला खूप आनंद झाला असता, असं हे रमाकांत राजे शिर्के म्हणत असतात. आता अर्णव फक्त सगळं ऐकत असतो ते काय बोलतायत ते, आणि आपण पाहतोय की हे रमाकांत राजे शिर्के जे आहेत ना तर ते बराच वेळ त्या सात्विक फॅशन जे लिहिलेलं आहे ना तर त्याच्याकडे पाहतच असतात. तिथे पिऊन येतो आणि म्हणतो की साहेब काय म्हणत असते. आता बघा पुढे आज आहे ना अर्णवचे बाबा असे धुतात ना हिला की बस हिची बोलतीच बंद करतात, आणि अर्णवचे बाबा आज खूप छान असा सिक्सरच मारतात. आता पुढे हे सगळं पाहण्यासाठी प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा, आणि हो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आपण पाहतोय की हे लावण्याची आई आहे ना ती म्हणत असते की माझ्यावर आवाज चढून बोलायचं नाही अर्णव, आणि पुढे म्हणतात की जेव्हा आपला स्टेक असतो ना तेवढाच आपण आवाज चढवायचा असतो, कळलं का, असं अर्णवला म्हणत असतात. पुढे अर्णवचे बाबा म्हणतात, हे बघा तुम्हाला ना बिझनेस किती कळतो हे माहिती नाही. आता लावण्याची आई म्हणते, ओय हु आर यू म्हणून, आणि म्हणते की कोण आहात, कोण हो तुम्ही म्हणून. रमाकांत राजे शिर्केला म्हणते हां. आता आकाश आणि अर्णव शिर्के नुसते बघतच असतात, आणि पुढे लावण्याची आई म्हणते, ओ रमाकांत राजे शिर्के तुम्ही आहात, तर आत्ता ओळखलत मी तुम्हाला, असंही म्हणायला लागते, आणि खूपच ड्रामेबाज असते हां ही सुद्धा. आपण पाहतोय पुढे ही म्हणते की लावण्याने मला सांगितलं होतं की तुमचा मुलगा तुम्हाला मानत नाही म्हणून, असं म्हणायला लागतात. अर्णव फक्त बघत असतो हां. पुढे बघा लावण्याची आई म्हणते, तुम्ही तेच आहात का जे घर सोडून पळून गेले होते ते, असं म्हणायला लागते, आणि म्हणते की कधी आलात, नाही म्हणजे तो तुम्हाला मानत नाही तरीही तुम्ही परत आलात का हो, स्ट्रेंज, असं म्हणायला लागते. आता बघा अर्णवला या गोष्टीचा खूप राग येतो, आणि आकाशला सुद्धा ही गोष्ट अजिबात पटत नाही. पुढे लावण्याची आई म्हणते, आणि हे बघा तुम्ही परत जरी आला असाल ना तरी आमच्यामध्ये अजिबात बोलायचं नाही, कारण काय आहे ना की ज्या माणसाला घरातच किंमत नाही आहे ना त्याच्या प्रश्नांची उत्तरं मी देत नसते, समजलं, असं रमाकांत राजे शिर्केनंच उलट बोलायला लागते. आता अर्णव म्हणतो, माइंड युअर लँग्वेज मिसेस देशमुख. आता अर्णवला राग येतो त्याच्या बाबांना बोललो म्हणून, आणि म्हणते हे बघा दिस इज माय फॅमिली मॅटर, कळालं, त्यामुळे तुम्ही ना मध्ये बोलायचं नाही म्हणून. तर असं जेव्हा अर्णव त्यांना म्हणतो ना, आणि पुढे म्हणतो, आणि यांच्याबद्दल जर का तुम्ही एक शब्द जरी बोललात ना तर तुम्हाला नाही माझ्या केबिनमधून आहे ना बाहेर पाठवीन, असं अर्णव म्हणत असतो, आणि म्हणतो की माझ्या पद्धतीने तेही धक्की मारून, असं अर्णव म्हणतो. आता आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की आतापर्यंत मी तुमचा रिस्पेक्ट
करत होतो ना, तर आता ना मला धक्के मारायला लावू नकात. आता लगेच लावण्याची आई म्हणते, अरे याच तुझ्या ॲटिट्यूडवरती तर भाळली होती ना माझी लावण्या. अरे तुझं नशीब वाईट आहे म्हणून तू तुझ्याशी लग्न नाही केलंस, असं ना उलट अर्णवलाच बोलायला लागते. आता पुढे आपण पाहतोय लावण्याची आई म्हणते, पण एक गोष्ट ना नीट लक्षात ठेवच, याच्या पुढे माझा कितीही राग आला तरीही मला रिस्पेक्ट देऊनच बोलायचं, समजलं. आणि कसं आहे की कारण जास्त शेअर जे आहेत तर ते माझ्याकडे आहेत, असं ना उलट म्हणायला लागते. आता बघा इथून पुढे ना अर्णवचे बाबा असलं मस्त बोलतात ना, तर ते लगेच म्हणतात, हे बघा शेअर्स विकलेले नाही आहेत, ते मॉर्गेज ठेवले आहेत म्हणून. अर्णवला वाटत असतं हे का बोलतायत म्हणून, तर अर्णवचे बाबा म्हणतात, हे बघा आम्ही ना कधीही पैसे देऊन आम्ही आमचे शेअर्स सोडवू शकतो. आय होप यू नो द डिफरन्स. आणि म्हणतो की आणि तुम्हाला हे सगळं समजण्याच्या अगोदर मी प्रेमाने एक गोष्ट सांगतो, फक्त सात्विकच फॅशन नाही तर आमच्या इतरही अनेक कंपनीज आहेत म्हणून. आणि पुढे सांगतात, हे बघा ईश्वरी फॅब्रिक्स, अंजली इन्फ्राय, सुभद्रा इंडस्ट्रीज आणि आकाश टेक्सटाईल अशा अनेक इंडस्ट्रीज आहेत आणि तुमच्याशी फक्त शेअरचं जे काही देणं घेणं नाही ते तर फक्त सात्विक फॅशनशीच आहे म्हणून. आता त्या हो म्हणतात. आणि बघा पुढे ते म्हणतात की आम्ही आमचा सगळा टर्न ओव्हर आमच्या इतर ज्या आमच्या म्हणजे ब्रांच आहेत ना, आम्ही तिकडे सगळं शिफ्ट करू आणि ही जी आमची सात्विक फॅशन आहे ना, तर ही दिवाळखोरी ना आम्ही जाहीर करू शकतो, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग बोला पुढे बघा, बोला झाला की नाही गेम चेंज, असं म्हणतात. आणि म्हणतात मग दिवाळखोरीचा वाटासुद्धा सगळ्यात मोठा तुमचा असेल, 60% लॉस हा तुम्हाला द्यावा लागेल, लक्षात येत आहे का, असं ते म्हणतात. आणि पुढे म्हणतात, पण माझा मुलगा पैशांच्या मागे धावणारा बिझनेसमॅन नाही आहे, त्याने हा बिझनेस त्याच्या आईच्या नावाने उभा केला आहे असं सांगायला लागतात. त्यामुळे हा बिझनेस त्याच्यासाठी फक्त बिझनेसच नाही तर त्याच्या आईची आठवण आहे असं सांगतात. आणि ही देशमुख मॅडम आहे ना, तर ते हसण्यावर नेत असते. पुढे अर्णवचे बाबा म्हणतात, आणि म्हणूनच सात्विक फॅशन वाचवण्यासाठी तो काही करतो आणि इथून पुढेही करेल याची ना मला खात्री आहे, असं अर्णवचे बाबा म्हणत असतात. आणि आकाशला हे सगळं खूपच आवडतं. पुढे अर्णवचे बाबा म्हणतात, 1 महिना आहे ना आमच्याकडे, तर 1 महिन्यामध्ये इकडचं जग तिकडं होऊ शकतो म्हणून. आता अर्णव आणि आकाश फक्त बघत असतात आणि रमाकांत राजेशर्के खूपच भारी बोलतात. ते म्हणतात, यापुढे आमच्या कंपनीच्या कुठल्याही इंटरनल कामामध्ये जर का ढवळाढवळ केली तर आम्ही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू. आणि आता देशमुख मॅडम फक्त मान डोलवत असते करून. आता आपण पाहतोय की आकाशला इतका आनंद होतो ना, काय सिक्सर मारला म्हणून. आता पुढे रमाकांतचे राजेशर्के म्हणतात, एक सल्ला देतोय, राजेशर्केंच्या वाकड्यात जाऊ नकात मिसेस देशमुख. काय ना की बिझनेस आमच्या रक्तातच आहे, मग तो मी केलेला असो किंवा माझ्या मुलाने उभं केलेलं हे साम्राज्य असो, असं रमाकांत राजेशर्के बोलत असतात. आणि म्हणतात की बाय द वे आम्ही दुसऱ्याचं ओरबाडून बिझनेस नाही करत म्हणून, असा तिला चांगला स्टोमना मारतात. आता देशमुख मॅडम म्हणतात की नाही, तुमचे काही बिझनेस करण्याचे रूलसुद्धा असतील पण माझेसुद्धा आहेत म्हणून. आणि पुढे बोलतात की रूल नंबर 1 म्हणून शत्रूला कायमचं उद्ध्वस्त करायचं, असं ही लावण्याची आई म्हणते. आणि म्हणते की ॲट एनी कॉस्ट. आता रमाकांत राजेशर्के म्हणतात, बघाच करून, फक्त जे काही कराल ना तर ती कायद्याच्या चौकटीत राहून करा, नाहीतर आपली पुढची भेट ही पोलीस स्टेशनला होईल याची खात्री देतो मी तुम्हाला, असं म्हणल्यानंतर देशमुख मॅडम म्हणते, खात्री. आणि आता तिला खूप राग येतो. आणि आकाशला तर इतका आनंद होत असतो ना की बस. आता त्या देशमुख मॅडम अर्णवकडे बघतात आणि म्हणतात, माय फूट खात्रीमध्ये. आणि तिथून आहे ना तंतनं तिथून निघून जातात. आता अर्णवला आणि आकाशला खूपच भारी वाटतं. आता आपण पाहतोय की रमाकांत राजेशर्के हे सगळं बोलतात पण त्यांना ना वाईट वाटत असतं की आपल्या मुलाचं हे सगळं काय झालं म्हणून. आणि आकाश तर खूपच आनंदाने त्यांच्याकडे बघत असतो. आणि आपण पाहतोय की आता रमाकांत राजेशर्के म्हणतात की मी आलोच जरा बाहेर, आकाश बाहेर जाऊन ऑफिस सगळं बघून येतो म्हणून. आता ते जायला निघतात तर लगेच अर्णव म्हणतो की ते शिफ्टिंग टर्नओव्हरबद्दल तुम्हाला कसं काय माहिती, म्हणजे ते जे म्हणाले असतात ना की ब्रँच आम्ही विलिनीकरण करू म्हणून. आता रमाकांत म्हणतात की आलोच मी म्हणून, पण अर्णवच्या प्रश्नाचं काही उत्तर देत नाहीत. आणि आपण पाहतोय की आता रमाकांत राजेशर्के तिथून बाहेर पडतात. आणि काय होतं पुढे, आता शिर्केसुद्धा म्हणतात, सर मी आलोच म्हणून. आता आकाश म्हणतो अर्णवला, दादा काकांनी बोलतीच बंद करून टाकली रे ह्याची, राईट. अरे तू एक ग्रेट बिझनेसमॅन आहेचच, पण ते तुझे बाप आहेत बाप, असा हा आकाश अर्णवला म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की तुला वाटत होतं की ते ओल्ड स्कूल आहेत म्हणून, पण आज त्यांच्या ओल्ड स्कूल ट्रिकनेच काम केलं आहे म्हणून, असं आकाश अर्णवला म्हणतो. आणि पुढे बघा आकाश आहे ना म्हणत असतो की मी येतो बाहेर जाऊन म्हणून. आणि आता आकाश तिथून बाहेर निघून जातो. आता जेव्हा आकाश बाहेर निघून जातो त्यावेळेस बघा अर्णवला ना कौतुक वाटतं खरं तर त्याच्या वडिलांचं. आणि त्याला आत्ता ते जे काही देशमुख मॅडमला बोलली ना तर ते सगळे आहेत ना त्यांना आठवायला लागतं की त्यांनी अर्णवचं कसं कौतुक केलं देशमुख मॅडम समोर, हे सगळे ना आकाशला आता अर्णवला आठवायला लागतं.
आपण पाहतोय की आता अर्णव आणि आकाश दोघांच्या सुद्धा गाड्या येतात आणि आता हे तिघजण सुद्धा येतात, म्हणजे अर्णव, आकाश आणि आता रमाकांत राजे शिर्के. आता ईश्वरी लगेच जाते आणि म्हणते, अरे बाबा या 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 काय बढिया दिसतोय बाबा तुम्ही. लांबून बघितलं ना, मला एकदम कळालंच नाही कोण आले आपल्या घरी. मग वाटलं अरे आपणच तर सकाळी यांना तयार केलं. इतकी बडबड करायला लागते ना की बस. इतक्यातच अर्णव आणि आकाशला बघते आणि म्हणते की बढिया, अहो बाबा इथेच काय बोलत बसलायत, या ना आतमध्ये या या, म्हणून आतमध्ये ना त्यांना घेऊन जाते. अर्णव म्हणत असतं नुसती बडबड करते बाबा ही म्हणून. आता हे तिघजण सुद्धा आतमध्ये येतात. आता ईश्वरी म्हणते बसा बाबा म्हणून. आणि आपण पाहतोय की ईश्वरी म्हणत असते की बरं बाबा मला सांगा ना, आज घरी ऑफिसमध्ये आज काय काय झालं, तुम्ही आज काय काय केलं, कसा होता तुमचा दिवस. आता आकाश म्हणतो आजचा दिवस आहे ना ईश्वरी खूप ऑसम होता, पहिल्याच दिवशी काकांनी ना सिक्सर मारलाय म्हणून. आता ईश्वरी म्हणते सिक्सर मारला म्हणजे काय झालं म्हणून. आणि आता आकाश म्हणत असतो की सांगा तुम्ही. ईश्वरी म्हणते सांगा ना बाबा तुम्ही, आकाश भाऊजी असं का म्हणतात, काय केलं तुम्ही म्हणून. आता रमाकांत म्हणतात अगं काही नाही, म्हणजे अगं एखाद्या पित्याने किंवा एखाद्या उद्योगपतीने जे करायला हवं होतं ना आज मी तेच केलंय म्हणून. पण ईश्वरीला काहीच कळत नाही. आता अर्णवला ना हे सगळं बोर होत असतं. अर्णवला काही वडिलांची तारीफ करायची नसते. नम्रता इकडे चहा करत असते किचनमध्ये. आता अर्णवचे बाबा तिथून नोटून निघून जातात. ईश्वरी म्हणत असते प्लीज मला कुणी सांगणार आहे का आज नक्की काय केलंय बाबांनी. अर्णव म्हणतो सांगितलं ना आकाशनी, सिक्सर मारला त्यांनी, क्रिकेट खेळू आम्ही तिथे. आता बघा अर्णव काही सांगतच नसतो. ईश्वरी म्हणते एक मिनिट सर, तुम्ही भांडला वगैरे नाही येत ना बाबांशी. हां, अर्णव आता उठून उभारतो आणि म्हणतो एक मिनिट तुला काय म्हणायचं, म्हणजे मी काय ऑफिसमध्ये भांडायला जातो, काम करायला जातो तिथे, मी क्रिकेट खेळायला जात नाही. ईश्वरी म्हणते एक मिनिट सर, मी असं तुम्हाला म्हटलंच नाही. आता अर्णव म्हणतो अरे मग काय म्हणायचं होतं हिला. आकाश म्हणतो एक मिनिट थांबा. हे बघ ईश्वरी मी सांगतो, इन शॉर्ट सांगायचं झालं तर ते एक एक्सपर्ट बिझनेसमॅन आहेत, हे त्यांनी लावण्याच्या आईला दाखवून दिलं. ईश्वरी म्हणते काय सांगताय भाऊजी तुम्ही, एवढे वा बढिया. नाही मला असं वाटलंच होतं आज बाबा ऑफिसला गेलेत ना तर ते नक्कीच असं काहीतरी करून येणार म्हणून. आणि अर्णवला म्हणते बघितलं ना म्हणून मी म्हणत होते की त्यांना घेऊन जावा. अर्णव म्हणते अगं जरा बडबड कमी कर जरा. आता ईश्वरी म्हणते अहो असं काय करताय, तुमच्या बाबांचंच कौतुक केलं ना मी, त्यांचे काहीतरी तुमच्यावर काहीतरी गुण आलेत म्हणून तर तुम्ही एवढे मोठे ASR झालात म्हणून. आणि आता अर्णव अक्षरशः ना कानाला मला हात ठेवतो. आणि आकाश म्हणतो अरे एक मिनिट ईश्वरी, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, सो आज तुझ्या हाताचा चहा मिळेल का, छान मस्त प्लीज. आणि आता पाठीमागून आहे ना नम्रता चहाच करत असते, तिला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते भाऊजी आत्ता आणते मी तुमच्यासाठी गरमागरम अद्रकवाली चाय, असं ईश्वरी म्हणते. आणि पाठीमागून आहे ना आता नम्रताने चहा केलेला असून तिला खूप वाईट वाटत असते की आकाशला ईश्वरीच्या हातचा चहा प्यायचा आहे म्हणून. आता बघा काय होतं की नम्रता येते आणि म्हणते हे बघा तुम्ही सगळे ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला गरमागरम चाय पाहिजे म्हणून त्यासाठी गरमागरम चाय प्यायचे. आणि म्हणते घे जीजी उत्तर. अर्णव म्हणतो की नम्रता थँक्यू बट मी चहा नाही घेत, मी ब्लॅक कॉफी घेतो आणि ती मी थोड्या वेळाने. तरी लगेच ईश्वरी म्हणते देईन हां मी म्हणून. आणि बघा आता लगेच अर्णव तिला म्हणतो थँक्यू म्हणून. आता आकाशाने या दोघांकडे बघून स्माईल करत असतो तर नम्रता म्हणते ओ ठीक आहे. आणि म्हणते की आकाश घ्या ना चाय, मी बनवलं आहे तुमच्यासाठी म्हणून. आता आकाश सुद्धा पटकन चहा घेत नाही आणि लगेच ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की ते मी असा करायला लागतो. हां, आणि म्हणतो की ठीक आहे जाऊ देत घेतोच हां मी तुझ्या हातचा चहा म्हणून. आता नम्रताला खूप राग येतो ना, नम्रताला लगेच चिडते आणि म्हणते अरे हो मी तर विसरले, तुम्हाला फक्त इशूच्या हातचा चहा आवडतो ना. बरोबर आहे नाही सॉरी माझं चुकलं हां असं म्हणून. आता उरलेले पण कबशी खाली ठेवते आणि जाऊ दे म्हणते. आकाश म्हणतो नम्रता, तर नम्रता जोरात आकाश जाऊ दे एवढं काही नाही त्यात, जाऊ दे असं करत जाय ना तिच्या रूममध्ये निघून जाते. आता नम्रता चिडली म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की आकाश आता मार सिक्सर गो असा आकाशात. आता अर्णवला आहे ना मुद्दाम अर्णव आकाशला चिडवायला लागतो आणि आकाश त्याच्याकडे रागाने बघतो. आता आकाश एकटाच चाललेला असतो. त्या अर्णव म्हणतो अरे हे तर घेऊन जा, म्हणजे कबशी तर घेऊन जा असं त्याला म्हणतो. आणि म्हणतो की हे बघ आणि बॅट तर घेऊन जा म्हणतो हां कबशीकडे बघून. आता आकाश ती कबशी उचलतो आणि म्हणतो थँक्स हां म्हणून. आता कबशी घेऊन नम्रताच्या पाठीमागे रूममध्ये निघून जातो. आणि आता बघा ईश्वरीनं हसत असते. अर्णव म्हणतो झालं का असून तुझं, हां झालं असून, ब्लॅक कॉफी प्लीज. आता ईश्वरी म्हणते आणते. आणि आता ईश्वरी ना ब्लॅक कॉफी आणण्यासाठी चालली असते तर बडबडत जाते. तर अर्णव म्हणतो की आता काही जॅकेट घालून जाते, तर ईश्वरीच्या हातात अर्णवचं जॅकेट असतं ते त्याच्या तोंडावरच फेकते. आणि बघा ईश्वरीनं तंतनं तिथून निघून जाते त्या अर्णवसाठी ब्लॅक कॉफी आणायला. आणि ना खूप या दोघांची आज नोकझोक दाखवली. आजचा एपिसोड खरंच खूप छान होता हां, त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो व्हिडिओला नक्की आपल्याला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोयरे माझा मित्राचा आजचा हा भागाने इथेच संपतो. उद्या आपण पाहतोय की अर्णव म्हणत असतो शिर्के मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा, तर शिर्के सांगतात हे बघा